2015 नंतर करण्यात आलेल्या अनधिकृत इमारतींवर नवी मुंबई मनपा कारवाई करणार आहे। तर नवी मुंबईतील 6000 अनधिकृत बांधकामांवर कारवाईची टांगती तलवार असून 2015 नंतर करण्यात आलेल्या अनधिकृत इमारतींवर नवी मुंबई मनपा ही आता कारवाई करणार आहे। उच्च न्यायालयात दाखल याचिकेमुळे मिळालेल्या निर्देशानुसार तसेच राज्य सरकारच्या निर्देशानुसार ही कारवाई होणार असून नवी मुंबईत 2015 नंतर साधारण 6000 अनधिकृत बांधकाम असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। तर बांधकाम पूर्ण झालेल्या तसेच नव्याने सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार असून अनधिकृत बांधकामांवर ही तोडक कारवाई होणार आहे। 80 पोलीस कर्मचारी तोडक कारवाईसाठी राखीव ठेवण्यात आले असून गरजेनुसार पोलिसांची संख्या वाढवण्यात देखील येणार असल्याची माहिती समोर येते। नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे काही अनधिकृत बांधकामं झालेली आहेत 2015 नंतर आणि आताही सुरू आहेत, या संदर्भात काही माननीय उच्च न्यायालयासमोर पण काही प्रकरणं दाखल आहेत। त्यातील आदेशानुसार आमच्या सर्व वार्डामध्ये सर्वेक्षण सुरू आहे आणि त्या बांधकामावर कारवाई करण्याचं कामकाज सुरू केलेलं आहे। ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम येईल त्या ठिकाणी ते उचित कारवाई आमची सुरू आहे। तर ही तुमची कारवाई आता सुरू आहे की ज्या घरं बांधतायत इल्लीगली त्याच्यावर तुम्ही कडक कारवाई करताय? जे बांधकाम सध्या सुरू आहे त्यावर पण नियमानुसार आमची कारवाई सुरू आहे आणि जे बांधकाम यापूर्वी अनधिकृत आहे पण पूर्ण झालेलं आहे त्यावर पण कारवाई सुरू आहे। दोन्ही प्रकारच्या बांधकामावर आम्ही कारवाई करत आहोत। त्यासाठी फौजफाटा वेगळी खूप तुम्हाला मागावी लागत आहे, कशा प्रकारे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आम्हाला पोलीस विभागाची पण मदत हवी असते। जवळपास 80 पोलीस विभागाचे कर्मचारी अधिकारी आमच्याकडे या कामासाठी दिलेले स्वतंत्रपणे आणि स्थानिक ज्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कारवाई प्रस्तावित असते त्या हद्दीमधील स्थानिक पोलीस स्टेशनचे पण आम्हाला सहकार्य आम्ही घेतो। बऱ्याचदा ते सहकार्य गस्त बंदोबस्तामुळे मागं पुढं होतं पण आम्ही घेत होतो, मिळवतो। एकूण शहरात आपल्या आकड्यानुसार किती अनधिकृत इमारती आहेत आणि कधीपर्यंत ही कारवाई सुरू राहील? एकूण किती इमारती म्हणण्यापेक्षा हा आकडा सतत वाढत राहतो। सर्वेक्षणामध्ये दररोज आमचं सर्वेक्षण सुरू राहतं। या क्षणाला किती आहे त्याची मी माहिती तुम्हाला वेगळ्यानं देतो। बांगलादेशी रोहिंग्यांना बनावट जन्म दाखले दिल्याचे प्रकरण आता उघडकीस आलं असून सोमय्या यांनी पोलिसांना 468 पानांचे पुरावे दिलेत। तर अमरावती महानगरपालिका क्षेत्रात 4500 बांगलादेशी रोहिंग्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रशासनाने जन्म दाखले दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। आतापर्यंत 6 लोकांवर बनावट कागदपत्र दिल्याचा आरोप करत गुन्हे दाखल करण्यात आले असून दरम्यान आज किरीट सोमय्या यांनी अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपायुक्त यांची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली आहे। सोमय्या यांनी 468 पानांचे पुरावे पोलिसांना दिलेत। यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिल्यात। 50 लोकांनी जन्मदाखल्यांसाठी कुठलाही पुरावा दिला नाहीये, तर आज पोलिसांनी माझा जबाब नोंदवला आहे। तर अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार विरोधात केंद्र सरकारकडे तक्रार केली आहे। तर अमरावती जिल्ह्यात 5 ठिकाणी नायब तहसीलदार यांनी सुनावण्या केल्या, ते आदेश बेकायदेशीर आहेत। अमरावती शहरात 4500 जन्मदाखले बोगस आहेत, ते ताबडतोब रद्द करा आणि सर्वांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी यावेळी करण्यात येते। की ज्याला जन्म प्रमाणपत्र दिलं पण डॉक्युमेंट काहीच नाही आहे। जर मी इथे जन्मलो किरीट सोमय्यानी असा अर्ज केला आणि नायब तहसीलदारने बेकायदेशीररित्या जर मला इथे जन्माचं प्रमाणपत्र दिलं आणि माझ्याकडे काहीच कागद नाही आहे, तर याचा अर्थ आता पोलिसांनी तपासात त्याला विचारणार, जर इथे जन्मला तर प्रूफ दाखव आणि नाही आहे मग तू जन्मला कुठे? तर टप्प्याटप्प्याने पुढे जात आहोत। आधी लोकल पोलीस स्टेशन आपलं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करणार। ज्या माणसाकडे भारतात जन्माचे कोणते पुरावे नाही त्या केसेस मग ATS कडे जाणार। सर, 468 पानांचे आपण पुरावे सादर केले त्यापैकी म्हणजे ते पुरावे म्हणता येईल की केसशी संबंधित कागदपत्र काय म्हणता येईल? किती लोकांचे पुरावे आहेत? आता कसं असतं की आम्ही सॅम्पल म्हणजे उदाहरण 5000 अर्ज तर मलाही चेक करता येत नाही, तर मी 150-200 अर्ज चेक केले आणि त्यातनं 100 संशयित, कारण की मी ज्यावेळी आपण तक्रार करतो त्यावेळी तर पोलीस संशयित लिहितात, त्यांचा तपासात FIR दाखल झाला आणि आज माझं ऑफिशियल स्टेटमेंट केलं। याचा अर्थ असा की मी दिलेल्या पुराव्यात त्यांना तथ्य सापडलं। आता सगळ्यात मोठं तथ्य की नायब तहसीलदारने बेकायदेशीरित्या आदेश दिलेत
मालेगावनी रद्द केले. आता जिल्हाधिकारी कार्यालय धावत आलं आणि मला म्हणतं आम्ही पण हे रद्द करू. म्हणजे आता अर्थात या फ्रॉडमध्ये जिल्हाधिकारी स्वतः सामील होते, हाच त्याचा अर्थ होतो. किरीट समूहाच्या दबावाखाली येऊन प्रशासन गुन्हे दाखल करतात असा विरोधकांचा आरोप आहे. याविरोधात आम्ही कोर्टात जाऊ अशी भूमिका घेतली. आपल्याला माहीत असेल मालेगावमध्ये सगळ्या ठिकाणी ते जाऊन आले. काल तर तहसीलदार कचेरीत 2 कर्मचाऱ्यांना पण परवा अटक झाली. काल बेल नाकारण्यात आला. तिथे तर वकील जेलमध्ये, एजंट जेलमध्ये, अर्जदार जेलमध्ये, नायब तहसीलदार फरार आणि तहसीलदार कार्यालयातले कर्मचारी जेलमध्ये. म्हणून जे विरोधक आहे ना, मला त्यांनाच तुम्ही जर ते बांगलादेशी नाही तर रोहिंग्या नाही तर पाकिस्तानी आहे, जर त्यांच्याकडे पुरावेच नाही मग ते भारतातले तर नाहीत ना. मग अशा लोकांचं संरक्षण करणार वोट बँकसाठी, वोट जिहादसाठी. मी ज्यावेळी बोलतो त्यावेळी कागदपत्र पुरावे देतो. महाराष्ट्रात 29 ठिकाणी FIR झाले आहेत, 29 ठिकाणी. तर काही दम नसतं तर झाला नसतं. तुमचे महायुती सरकारमध्ये जे हे राष्ट्रवादी अजित पवार माहिती आहे आज 468 पानाचे पुरावे, त्यात 2 प्रकारच्या याद्या आहेत. एक 50 असे केसेस आहे की त्यात फुल प्रूफ ज्यांनी आपल्या जन्माचं प्रमाणपत्र घेण्यासाठी कोणताही अधिकृत कागद दिलेला नाही आहे. आणि दुसरे 50 अशी यादी आहे की ज्यांनी फक्त आधार कार्ड जोडलेले आहेत. आता पोलिसांनी माझं अधिकृत स्टेटमेंट आज ऑफिशियल, ज्याला आपण कायद्याच्या भाषेत म्हणतोय, त्यांनी ते FIR मध्ये ते जोडून घेतला. बरेचपैकी मोठी चर्चा झालेली आहे. इतका कलेक्टरच्या विरोधात मी केंद्र सरकारचा मिनिस्ट्री ऑफ पर्सनल अफेअर्स यांच्याकडे तक्रार केली आहे. कारण की कलेक्टरचा लक्षात आम्ही 1 महिन्यापूर्वी आणून दिलं की जो कायदा आहे त्यात अधिकार तहसीलदार, कार्यकारी दंडाधिकारीला आहेत. आणि अमरावती जिल्ह्यात 5 ठिकाणी नायब तहसीलदार यांनी सुनावण्या केल्या, यांनी आदेश दिले. हे सगळे आदेश बेकायदेशीर आहेत. अमरावती शहरात 4,500हून अधिक जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहेत. ते ताबडतोब रद्द करायला हवे अशी पुन्हा आज मी मागणी केली आणि माझ्या तक्रारमध्ये दिलं आहेत. पोलिसांनी मान्य केलं आहेत. मालेगावमध्ये पण असंच झालं आहे. आणि मालेगावमध्ये म्हणून जे 2,978 जन्म प्रमाणपत्र देण्यात आले ते सगळं रद्द करण्यात आले. मला विश्वास आहे येत्या काही दिवसात अमरावती शहरातील हे जे 4,500 जन्म प्रमाणपत्र सगळे रद्द होणार, पुन्हा सुनावणी होणार. सर, अमरावती शहरात बाबा आपल्याकडे घटनेने न्याय प्रणाली, न्याय व्यवस्था तयार केली आहे. ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ शकतात, त्याला अधिकार आहे. जर पोलिसांनी कारवाई करताना कुठल्या तरी एखाद्या प्रकरणात त्रुटी राहिली असेल तर सर्वोच्च न्यायालय, पण आपल्याला दिसते ना, मी तर तुमच्यासमोर उदाहरण, कारण की मालेगावचं पहिलं प्रकरण बाहेर निघालं, 34 लोक आतमध्ये आहेत, 29 FIR झालेले आहेत. आणि जर कुठले कागद तुटे राहिले असेल तर त्या महाशयाने येऊन पोलिसांनी तहसीलदारांना द्यावे. येत का नाही आहे कागद देण्यासाठी, येत का नाही पुढे? अरे फक्त कागद नाही, बोगस कागद दिले गेले आहेत, फर्जी डॉक्युमेंट, बेनामी व्यक्तिमत्व तयार करण्यात आले. तर या होत्या गुन्हेगारी जगतातील काही महत्त्वाच्या घडामोडी. अशाच आपल्या आसपास घडणाऱ्या गुन्ह्यांची माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार. नमस्कार, मी अभिनेता आनंद खारेकर. न्यूज मराठी 24/7 आपल्या वर्धापन दिनानिमित्त एक मोठी एकपात्री अभिनय स्पर्धा घेऊन येत आहेत. कलावैभव महाराष्ट्राच्या नावाची. याचं आयोजन लेखक, दिग्दर्शक आणि माझे मित्र निखिल कटारे करत आहेत. आणि मला वाटतं ही सगळ्यात मोठी एकपात्री अभिनय स्पर्धा आहे. त्याचं प्रथम पारितोषिक 51,000, द्वितीय 21,000 आणि तृतीय 11,000 आहे. ही एवढी मोठी स्पर्धा आहे. आणि
15, 17, 18 मार्चला या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर तुम्ही फार मोठ्या संख्येने या स्पर्धेत भाग घ्यावा असं मला वाटतं आणि सगळ्या स्पर्धकांना माझ्याकडून खूप खूप मनापासून शुभेच्छा.